दोन्ही नेत्यांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करावा आणि या कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करावी. मी सर्वांना विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं. गेल्या काही वर्षात जरा थोडंसं माझं ऐकून घ्या. बरं का, तुमच्या मनातले काही शब्द बोलतोय आम्ही. गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी 1000 वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचार, किंबहुना इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येतील का रे दोन भाऊ एकत्र. कोणी दोघांशी बोलून होईल का हो काही, पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले. त्यांना स्वतःला पटलं तरच ते ती गोष्ट करणार, आणि त्यांना पटणार एका मंचावर आणणारं एक निमित्त घडलं. मराठी भाषेवर अन्याय करण्याचा प्रयत्न झाला आणि हे दोन वाघ चवताळून उठले. मराठी अभिजात भाषा होतीच, आहे आणि असेल, पण मागल्या दाराने तिसरी भाषा घुसवून माय मराठी संपवण्याचे डावपेच सुरू झाले आणि ते उधळून लावण्यासाठी हे दोघे आणि इतर सर्व राजकीय पक्ष जे समोर बसलेत ते आपापसातले मतभेद विसरून सगळे एकत्र उभे ठाकले. राजसाहेब, आपण बऱ्याच वेळा हे बोलला आहात की भाषा मारली की संस्कृती संपवता येतं. आपली मराठी संस्कृती जपण्यासाठी ती जाणून घेणं गरजेचं आहे. वाचन संस्कृती वाढणं, उत्तम संगीत, नाटक, चित्रपट होणं